3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमौलींनो, तुमच्या अकाउंटला पैसे येतील। काय करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीने करा। खुशखबर 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 लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे खुशखबर। तर ही जी खुशखबर आहे ही ऐकून लाडक्या बहिणी खरंच खुश होतील। तर जे आपले अजितदादा पवार आहे त्यांनी सांगितलं आहे की जे लाडकी बहिणीचे पैसे होते ते सुद्धा मंजूर झालेले आहे आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकणे सुद्धा सुरू झालेले आहे। तर जाणून घेऊया काय आहे काय नाही। तर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर करून घ्या, कारण अशीच नवीन नवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायचा प्रयत्न करतोय। ज्या महिलांना अजून सुद्धा पैसे आलेले नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे। तर लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार नाहीत, योजना बंद होणार असा आरोप विरोधक करीत होते, पण माझ्याकडून आम्ही वचनपूर्ती केलेली आहे ते आम्ही वचन पूर्ण करत आहोत। आणि ज्या बहिणी गरीब आहे, धुनी भांडी करीत आहे, अतिशय त्यांची परिस्थिती खराब आहे, तशा महिलांपर्यंत ही योजना आणि हे पैशांची मदत होईल असा एक हेतू घेऊन आपले जे सरकार आहे त्यांनी ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। आणि ही योजना खरेखर जे लय गरीब आहे त्या महिलांपर्यंत पोहोचवायचा ते प्रयत्न करत आहे। त्यानंतर जे लाडकी बहीण आहे त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये महत्त्व समजते तिलाच योजनेचा लाभ दिला जाईल। महिला प्राप्तिकर भरतात, ज्या मोठा पगार घेतात किंवा महिलांसाठी जे 1,500 रुपये नाहीत अशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारने सांगितलं आहे। म्हणजे ज्या महिला काम करतात, मोठा पगार घेतात त्यांच्यासाठी ही योजना नाही, ही योजना फक्त जे गरीब महिला आहे त्यांच्यासाठीच ही योजना चालू केलेली आहे। म्हणजे जे महिला पैसे वगैरे घेत आहे, म्हणजे महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापासून जास्त आहे त्या महिलांना ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही, पण 21,000च्या आत वेतन असलेल्या महिलांना ही मदत देणं पात्र आहे। काही काळात योजनेचे लाभ घेतले आहेत। आम्ही वेळ जाईल म्हणून त्या जास्त भानगडीत पडत नाही आणि बारकाईने लक्ष देत नाही असं सरकार म्हणत आहे। म्हणजे ही जी योजना आहे ती चालूच राहणार आहे आणि या योजनेचा लाभ जास्तच करून गरीब महिला जे आहे त्यांच्यासाठी लाभ भेटणार आहे त्यांना। मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाहन केल्यानंतर अनेकांनी गॅस अनुदान सोडले होते, तसेच या प्रकारे आताही केले जाईल। म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गॅसचं जे आवाहन केलेलं का ज्यांना खरंच गॅसची गरज नाही ते गॅस सोडून द्या, तर कित्येकने गॅस सोडून दिलेले। तसंच या योजनेमध्ये पण आपण राबवणार आहोत। निवडणूक निकालानंतर आम्ही थोडे व्यस्त होतो, पण परवाच महिला व बालविकास खात्याकडे बघितलं तर 3 करोडचा चेक उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले आहे। आता काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणे सुद्धा सुरू झालेले आहे। म्हणजे काही जिल्हे आहेत तिथे पैसे येणे सुरू झालेले आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहे त्यांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे। आणि बाकीच्या महिलांना 26 तारखेच्या आत म्हणजे 26 जानेवारीच्या आत पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं अजितदादा पवारने सांगितलं आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या खात्यात 2100 रुपये कधीपासून जमा होणार महायुती सरकारचे स्पष्ट सांगितले आहे। म्हणजे जे 2100 रुपयेचा जो हप्ता होता तो कधीपासून लाडक्या बहिणींना भेटणार आहे त्याबद्दल पण सांगितलं आहे। महाराष्ट्र राजकारणात नंतर कधीपासून 2100 रुपये मिळणार या बाबतीत सांगितलं आहे। तर 2 फेब्रुवारीला जे आपलं बजेट आहे ते ठरतं, त्यानंतर 1 मार्च महिन्यापासून जे 2100 रुपयेची वाढ होणार आहे। म्हणजे अगोदर 1500 रुपये भेटत होते तर आता प्लस होऊन 700 रुपये म्हणजे 2100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं अजितदादा पवारने सांगितलं आहे। इथे एवढी सगळी माहिती लिहिलेली आहे, पण ते आपण शॉर्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो। माहिती देत महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या कधी दूर करणार नाही असं वक्तव्य राज्य
सप्तबा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केले आहे. शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरिक सत्कारांच्या कार्यक्रमात विखे पाटीलनी ही बात जे होती ते लोकांसमोर सांगितली आहे आणि इथे हेही सांगितलं आहे की लाडकी बहीणचा जो हप्ता आहे तो मार्च महिन्यापासून चालू होणार आहे. मी आता तुम्हाला सांगितलं त्या हिशोबाने जेव्हा बजेट ठरण त्यानंतर दुसऱ्याच महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये म्हणजे तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि इथे जे 1500 रुपये जे तुमचे अगोदर पैसे आता भेटत होते पण 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहे, म्हणजे 700 रुपयाची वाढ होणार आहे. योजना बंद करण्याची कोणतीही त्यांनी चर्चा केली नाही, म्हणजे योजना जी आहे ते सुरूच राहणार आहे लाडक्या बहिणीची. म्हणजे लाडक्या बहिणीला आता ह्या गोष्टीचं टेन्शन थोडंफार कमी झालेलं असेल किंवा लोक अफवा फैलवतात त्यावर तुम्ही लक्ष देऊ नका अशी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत, किंवा तुम्ही पुढे असं शेअर वगैरे करू नका. महाराष्ट्रात शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. महायुतीच्या वतीने राज्यातील महिलांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. जवळपास 2.5 कोटी महिला ह्या योजनेचा लाभ घेत आहे. विधानसभेमध्ये जाहीरनामा महायुती वतीने जाहीरनामा या योजनेत हप्ता 1500 वरून 2100 रुपये देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्या नंतर आता ही वाढीव रक्कम नेमकी कधी खात्यामध्ये जमा होणार हा एक खूप मोठा प्रश्न चिन्ह आहे. पण मी तुम्हाला सांगितलं हिशोबाने बजेट ठरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्यापासून 2100चा हप्ता येणार आहे. आणि हे जे महायुती सरकार आहे ते जिंकण्यामागं पण जे लाडकी बहीण आहे त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे. म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाला जिंकून आणलं आणि त्यांची सरकार राहावी त्यासाठी लाडक्या बहिणींनी खूप काही मदत वगैरे केलेली आहे. तर खात्यामध्ये जमा होणारी रक्कमचा लाभ तुम्हाला लवकरच भेटणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये 700 रुपये वाढून भेटणार आहे. तर आतापर्यंत कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये किती रुपये आले, किंवा 1 हप्ता आला, 2 हप्ता आला, एक पण हप्ता आला नाही, किंवा गेल्या महिन्यात हप्ता नाही आला, तशा महिलांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, ज्या करून आमच्याने जेवढी मदत होईल किंवा जेवढी माहिती देता येईल तेवढी आम्ही तुम्हाला देत राहू. आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा पैसे आलेले नाहीत त्या महिलांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. ही तुमची एक मोठी तुम्हाला मी जबाबदारी देत आहे. असेच नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत जाईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमचे जे काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.